साथ संगतची प्रेमाने बोलूया. धन निरंकारची साथ संगतजी. आपण जो गेल्या वेळी व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं होतं की आपण आपल्या मनाला जर आपण सकारात्मक ठेवलं, खुश ठेवलं तर आपली आत्मासुद्धा शक्तिशाली होत असते, आपली इम्युनिटी पॉवर वाढत असते, आपल्याला छान वाटत असतात, सक्षम वाटत असतं, शक्तिशाली वाटत असतं. पण आपण त्याच्यानंतर असंही म्हटलं होतं की आपल्या मनाला सतत खुश कसं ठेवायचं, सकारात्मक कसं ठेवायचं, त्यासाठी काय करावं लागेल. कारण आपण पाहतोय की आपलं बघा हे जीवन जे आहे धकाधकीचं आहे आणि अशा बऱ्याच काही गोष्टी असतात त्या घडत असतात आणि त्यावेळी आपल्याला नक्की कळत नाही की आपण आपल्या मनाला अशा अवस्थेमध्ये कसं खुश ठेवायचं. तर ती खुश राहण्याची जी कला आहे, जीवन जगण्याची जी कला आहे, ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि अशा काही गोष्टी आपण पाहणार आहोत त्याच्यातून आपल्याला हे समजून जाईल की आपलं जे मन आहे त्या मनाला आपण सतत खुश कसं ठेवायचं आणि जर खुश ठेवलं तर आपल्यामध्ये काय परिवर्तन होऊ शकतं. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर बघा की माझा वैयक्तिक थोडीशी म्हणजे मला माहिती द्यावीशी वाटते. कारण की बघा की आपण बरेच आत्तापर्यंत जे व्हिडिओ बनवत आले आहोत त्या व्हिडिओमध्ये आपण मनाचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे किंवा मनाला खुश कसं ठेवायचं हे आपण पाहिलेलं आहे. तर हे सगळं जे आपण जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ अभ्यासपूर्वक बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये अभ्यास आहे, त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे मेडिटेशनचे जे कोर्स आहेत ते कोर्स झालेले आहेत. त्याच्यानंतर त्या कोर्सचा जो सारांश आहे सारांश रूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तसेच हे असतात बघा मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून कोर्स झालेला आहे, त्याच्यातून मनाविषयी बरीच माहिती मिळालेली आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे अभ्यास केलेले आहेत त्या अभ्यासाचा सारांश नोट्स रूपामध्ये नोटबुकमध्ये मी लिहून ठेवते आणि त्याच्यातून चिंतन करून वेगवेगळ्या गोष्टी ज्या समोर येतात त्या समोर आल्यानंतरनं असं वाटतं की आपले जे भोळे भाबडे संत महात्मा आहेत त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचाव्यात आणि त्यांच्या पण जीवनामध्ये आनंद यावा, यासाठी जे दासीचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मनाला खुश कसं ठेवायचं याची काही उदाहरणे पण पाहणार आहोत आणि उदाहरणावरून आपल्याला हे लवकर समजून जाईल. तर बघा सायकोलॉजीमध्ये बघा आता सध्या हा विषय सुरू आहे की न्यूरोप्लास्टिसिटी. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय, तर आपण आपले संस्कार चेंज करू शकतो. न्यूरोप्लास्टिसिटीमध्ये काय होतं तर आपल्या ज्या शरीरामध्ये जे सेल्स आहेत त्या सेल्स आपण नवीन तयार होऊ शकतात त्याच्यामध्ये, म्हणजे नवीन संस्काराला अनुसरून चेंज होऊ शकतात. समजा बघा आपण म्हणतो ना एखाद्या व्यक्तीचा स्वभावच असा आहे, रागीट स्वभाव आहे असं आपण म्हणतो आणि तो त्याचा संस्कारच आपण जणू त्याला फिक्स करून टाकला की हां त्याचा रागीट स्वभाव आहे, त्याचा क्रोधी संस्कार आहे, म्हणजे तो त्याला क्रोध करण्याचा खूप स्वभाव आहे. ॲक्च्युली काय झालेलं आहे त्याच्या शरीरामध्ये त्याच्या सगळे ज्या पेशी आहेत त्या पेशीसुद्धा त्या पद्धतीने तयार झालेल्या आहे. पण जर त्यांनी असा पुरुषार्थ केला की त्याने त्याचा राग कमी करण्यासाठी पुरुषार्थ केला आणि काही दिवसांनी जर समजा त्यांनी एक ठराविक 21 दिवस जरी असं केलं की त्यांनी रागवलाच नाही, स्वतःवरती कंट्रोल ठेवलं, स्वतःवरती जर नियंत्रण ठेवलं तर 21 दिवसानंतर आपल्या शरीराची जी रचना आहे ना ती चेंज झालेली असते आणि चेंज झाल्यानंतर आपला एक नवीन संस्कार चेंज झालेला असतो. समजा आपण त्या ठिकाणी जर असा संस्कार असा समजा आपल्याला सतत क्रोध करायचा संस्कार आहे आणि आपण 21 दिवस जरी आपण अजिबात रागवलो नाही, प्रेमाने राहिलो, आनंदाने राहिलो, खुशी राहिलो, सकारात्मक राहिलो, 21 दिवसांनी आपला संस्कार चेंज व्हायला सुरुवात होते. म्हणजे आपल्या शरीरामधले सगळे जे पेशी वगैरे आहेत त्या सगळ्या चेंज व्हायला सुरुवात होतं, शरीराचं स्ट्रक्चर पूर्ण चेंज व्हायला सुरुवात होतं. त्यालाच न्यूरोप्लास्टिसिटी असे म्हटलेले आहे. आपल्या शरीरामधले सगळे पेशी वगैरे सगळे चेंज होतं आणि त्याच्यानंतर आपला संस्कारसुद्धा 21 दिवसांनी बरोबर आपला चेंज झालेला असतो आणि याच्यावरून आपल्याला संस्कार चेंज करता येतात. हा एक बघा आता सायकोलॉजीमध्ये काय झालेलं एक नवीन रिसर्च झालेला आहे आणि त्याच्यातून हे लक्षात आलेलं आहे. तर बघा की इंग्लिशमध्ये एक सुविचार म्हणूयात आपण त्याला, इंग्लिशमध्ये एक गुड थॉट्स आहे. नोबडी इज हेअर टू मेक मी हॅपी ऑर अनहॅपी, इट इज माय जॉब अँड आय टेक माय जॉब सिन्सिअरली. आपण बघा बऱ्याच वेळा म्हणतो की ह्यांनी मला दुःखी केलं,
त्यांनी मला दुःखी केलं. पण मनोविज्ञान या गोष्टीला मानत नाही की हा मला खुश करतो, हा मला सुखी करतो. मनोविज्ञान काय म्हणतं की कोणीही कोणाला सुखी पण करू शकत नाही आणि कोणीही कोणाला दुःखीसुद्धा करू शकत नाही. कारण सुखी राहणं आणि दुःखी राहणं हे स्वतः करू शकतो. त्याच्यावरती बघा श्रीमद भगवद्गीतेमध्ये बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये जो 6वा अध्याय आहे त्याच्यामध्ये जो 5वा श्लोक आहे, त्या 5व्या श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की उद्धरेत आत्मना न आत्मानं अवसादयेत आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनं. रिपू म्हणजे काय? शत्रू. तर भगवद्गीतेच्या त्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण जर आपल्या दुश्मनाला जर पाहायचं असेल ना तर कुठे पाहायचं? आरशामध्येच. आरशाच्या समोर उभे राहा. आरशाच्या समोर जर आपण उभं राहिलं तर आरशामध्ये जे प्रतिबिंब दिसेल ना तो आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि तेच आपल्या दुःखाचं कारण आहे आणि तेच आपल्या सुखाचं कारण आहे. जर तो आपल्याला सुख देत असेल तर तो मित्र आहे आणि जर दुःख देत असेल तर तो आपला शत्रू आहे. भगवद्गीतेमध्ये या गोष्टीवरती श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे की तूच आहे तुझ्याचा जीवनाचा शिल्पकार. कोणी आपल्याला दुःखही देत नाही आणि कोणी आपल्याला सुखही देत नाही. बघा एखादी भर मोठी अशी सभा सुरू आहे आणि त्या सभेमध्ये जर समजा एखाद्याचा फोन वाजला तर ज्याचा फोन वाजला त्याचा वाजला आहे, परंतु संकल्प किती जणांचे सुरू असतात की त्यावेळी ह्याचाच फोन का वाजला, असाच का वाजला, मध्येच का वाजला, काय झालं, व्यर्थ संकल्प खूप साऱ्या जणांचे त्या ठिकाणी सुरू झाले. त्याचा अर्थ आहे की विचार ज्याचं त्याने ठरवायचं आहे की विचार कोणी करायचा आणि काय करायचा, कसा करायचा, कुठल्या पद्धतीने करायचा. कधी कधी काय होतं, एखादा व्यक्ती बघा एखाद्याला म्हणतो ना की जास्त रागामध्ये येतो आणि म्हणतो तुझ्यापेक्षा ना जनावर तरी बरं, असं म्हटलं की नाही की पुढच्या व्यक्तीला खूप राग येतो. पण त्याच वेळी जर एखादी व्यक्ती म्हटली की तू ना वाघासारखा आहेस बरं का, तुझा आवाज वाघासारखा आहे, म्हणजे तुझं जे व्यक्तिमत्व आहे ना ते वाघासारखं आहे. आता वाघसुद्धा जानवरच आहे, पण काय झालं फक्त शब्दाचा फरक म्हटलं की आतून आपली रिॲक्शन वेगवेगळी. त्याचा अर्थ असा आहे की कोणती पण गोष्ट असू द्या त्या गोष्टीचा जो विचार आहे ना तो विचार काय करायचा ना ते आपल्या हातात आहे. आणि आपण जसा विचार करतो ना तशी आपली भावना तयार होत असते आणि भावनेमुळे आपल्याला सुख किंवा दुःख होतं. मग खुश राहायचं ही एक भावना आहे, ती कशावर अवलंबून आहे तर आपल्या विचारांवर अवलंबून आहे. मग त्यासाठी आपल्याला आपले सगळ्यात महत्त्वाचे काय आहेत तर आपले विचार चेंज करणं गरजेचं आहे. बघा की CBTमध्ये बघा की काय होतं, CBT हा एक पॅटर्न आहे बघा सायकोलॉजीमध्ये. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्या विचारानुसार भावना तयार होतात आणि भावनांनुसार आपलं व्यक्तिमत्व तयार होतं. बघा कधी कधी असा एक शब्द बोलला जातो बघा की तू माझा राग वाढवू नकोस. खऱ्या अर्थानं कोणी कोणाचा राग वाढवत नसते, तो आपणच आपला राग आपला वाढवत असतो आपण. कारण की आपलं कंट्रोल दुसऱ्याच्या हातामध्ये नाही तर आपलं कंट्रोल हे आपल्याच हातामध्ये आहे. मी स्वतः दुःखी होतो, मला दुसरा कोणीही दुःखी करत नाही. एक उदाहरण सांगते बघा की काही व्यक्ती अशा असतात ना की कशीही परिस्थिती असते त्याच्यामध्ये सकारात्मक कसं शोधायचं ना ते त्यांना छान माहिती असतं आणि अशा व्यक्ती बघा जीवनामध्ये सतत खुश राहतात. एक उदाहरण सांगते बघा की हे मुंबईमध्ये एक असं घर होतं बघा. त्या घरामध्ये एक असं घर होतं की त्या घरामध्ये सतत हसण्याचा आवाज ऐकायला यायचा. मग सगळ्यांना असा प्रश्न पडायचा की हे कसलं घर आहे ना, इथं कधी कोण रडलेलं ऐकायला येत नाही ना, कोणी इथं भांडणं केलेलं ऐकायला येत नाही, सगळे तर हसत असतात, असं कसं होऊ शकतं ना. तर त्याच्यामध्ये जो पती होता त्या पतीला एक जणाने विचारले, काय रे तुमच्या घरामध्ये सतत हसण्याचा आवाज ऐकायला येतो, नेमका प्रॉब्लेम काय आहे, मला काही कळतच नाही आहे, असं कसं असू शकतं ना एखादं घर. तर ते म्हटले त्याचा प्रॉब्लेम असा आहे की माझी जी पत्नी आहे ना ती असं म्हणजे शीघ्रकोपी आहे, तिला लगेच राग येतो. कुठली पण गोष्ट झाली ना की तिला खूप राग येतो आणि राग आला ना, ते म्हटले की माझी जी पत्नी आहे ना ती शीघ्रकोपी आहे, म्हणजे तिला लगेच राग येतो. आणि काय होतं ज्यावेळेस तिला राग येतो त्यावेळेस तिला एक सवय आहे, ती काय करते कोणतीही वस्तू हातामध्ये घ्यायची आणि फेकायची. आणि ती वस्तू मला फेकत असताना जर समजा ती मला लागली
तर ती हसते आणि जर हुकली तर मी हसतो. असं आमचं दोघांचं हसणं सुरू असतं. बघा म्हणजे काही असं आपल्याला करायचं नाही आहे, पण एक उदाहरण सांगितलं की काहींना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा काहीतरी शोधायची सवय असते आणि त्या खुश राहायची सवय असते. तर बघा की असंच अशी ही एक उदाहरण आहे बघा. या उदाहरणातून पण आपल्याला समजलं असेल. त्याच्यानंतर बघा आपण परिस्थितीकडे कसे पाहतो. आपण एखादी परिस्थिती आपल्यासमोर असते त्यावेळेस त्या परिस्थितीकडे आपण कुठल्या नजरेने पाहतो त्याच्यावरून आपण ती परिस्थिती किती गंभीर आहे ते आपल्याला कळतं. बघा की काही हिंदीमध्ये पण एक म्हण आहे बघा की राई का पहाड बनाना. म्हणजे कधी कधी काय होतं, काही लोकांना सवय असते छोटी गोष्ट मोठी करायची. ज्या व्यक्तींना छोटी गोष्ट मोठी करायची सवय असते ना ते व्यक्ती खूप दुःखी होतात जीवनामध्ये. आणि ज्यांना खूप मोठी गोष्ट असते ती छोटी करून सोडून द्यायची, अशा ज्या सवय असतात ना ते लोक जीवनामध्ये सुखी होतात. म्हणजे आपल्याला कधीही छोटी गोष्ट मोठी करायची नाही आहे. ही एक आपल्याला सवय लावायची की नाही, छोटी गोष्ट ही छोटीच राहून द्यायची आणि मोठी गोष्टसुद्धा छोटी करून सोडून द्यायची. ही एक आपल्याला सवय लागली पाहिजे. बघा त्याच्यावरून एक उदाहरण सांगते. एक उदाहरण आठवलं. एक सायकोलॉजिस्ट आहे त्यांनी सांगितलेलं की परिवारामध्ये काय होतं, बऱ्याच कारणामुळे परिवारामध्ये लोक दुःखी होतात. तर त्याच्यामध्ये बघा एकदा काय झालं, घरामध्ये पाहुणे येतात आणि पाहुणे आल्यानंतर पाहुणे घरामध्ये बसलेले असतात. पत्नीला चहा आणायला सांगितला जातो. पत्नी चहा घेऊन येते आणि चहा घेऊन आल्यानंतर जेव्हा ती चहा समोर घेऊन येते त्यावेळी तिच्या हातातून चहा पडतो खाली आणि चहा सांडतो. चहा सांडल्यानंतर काय होतं त्याच्यामध्ये बघा पती नंबर 1 तो कसा म्हणतो की तुझ्याबरोबर लग्न करून ना मी खूप मोठी चूक केली. मी का लग्न केलं असेल, मला तर तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. आईबापांनी लग्न लावून दिलं, खूप मूर्ख आहेस, असं आहे तसं आहे. म्हणजे कोणती गोष्ट कुठपर्यंत गेली आणि प्रचंड दुःखी झाला, स्वतःलाही संताप केला आणि समोरच्यालाही दुःख देऊन मोकळा झाला. पती नंबर 2 तो काय म्हणेल, ते काय माहीत, जा ते पूस आणि दुसरा घेऊन ये. पती नंबर 3 काय म्हणेल, असू दे ग, होतं असं कधी कधी, प्रत्येकाकडून चुका होतात, चहा सांडला काय, ठीक आहे असू दे, मी पुसून घेतो, तू याच्यापेक्षा अजून छान चहा बनवून आण. बघा आता या ठिकाणी 3 पती आहेत. 3 पतींची 3 प्रतिक्रिया वेगवेगळ्या आहे. तर याच्यामध्ये बघा जो पहिला आणि दुसरा जो पती आहे तो कसा झाला, दुःखी झाला. छोट्या छोट्या गोष्टीतून दुःखी झाला ना, स्वतःलाही संताप आणि पुढच्यालाही संताप दिला. पण तिसरा नंबरचा जो पती आहे तो सात्विक स्वरूपाचा आहे. सहज निगेटिव्ह घडते त्याच्यातून सुद्धा पॉझिटिव्हमध्ये त्याचं रूपांतर करून त्याला जगता येते. त्याच्याकडे खरे जीवन जगण्याची कला आहे. बघा काय झालं तर ते जे पती होते त्यांना दुःखी कोणी केलं, 2 पती आहेत त्यांना दुःखी कोणी केलं, तर त्यांना कोणीही दुःखी केलं नाही, ते स्वतःच दुःखी झाले. कधी कधी आपल्याला असं वाटतं की समोरची परिस्थिती आपल्याला दुःखी करते, पण सायकॉलॉजी या गोष्टीला मानत नाही. समोरची व्यक्ती आपल्याला दुःखी करत नाही, समोरची परिस्थिती आपल्याला दुःखी करत नाही. त्या परिस्थितीमध्ये आपण कसे विचार करतो याच्यावर परिस्थिती ठरते. अजून एक उदाहरण सांगते बघा. एक अशा वयस्कर माता आहेत बघा. तर त्यांचं काय होतं, एकदा रस्त्याने चालल्या होत्या, रस्त्याने चालता चालता एकदा गाडीनं ठोकलं. गाडीनं ठोकल्यानंतर काय झालं, त्यांचे जे हाडं आहेत ते हाड फ्रॅक्चर झालं. हाडं फ्रॅक्चर झाल्यानंतर ते हाड फ्रॅक्चर झालं, त्यांना दवाखान्यामध्ये नेलं, ते प्लास्टर केलं, घरी आणलं, तरी ते हसत होत्या. तर एकदा त्या मातांना एक म्हणजे सायकोलॉजिस्ट आहेत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये घडलेले हे उदाहरण सांगत होते. तर ते सायकोलॉजिस्ट त्यांच्यासमोर गेले होते. त्यावेळेस त्यांनी विचारलं की माताजी तुमच्या खुशीचं कारण काय. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की अरे फक्त हाडच तर मोडले ना, माझं कंबरटं तर मोडलेलं नाही, हाडच मोडले ना, मग ते हाड काय उद्या येईल ना भरून, म्हणून मी खुश आहे. म्हणजे जे दिले त्याच्यामध्ये खुश आहे. पण ते सायकोलॉजिस्ट होते ते खूप हुशार होते. ते त्यांनी पुन्हा प्रश्न त्यांना विचारला की माताजी खरं खरं सांगा तुमच्या खुशीचं कारण काय. त्यावेळेस त्या माता म्हटल्या की अरे मला घरातले बरीच कामं करावी लागत होते, आता माझं हाड मोडलं म्हणजे आता मी जागेवर बसू नये, म्हणजे आता काय करेल, आता घरातली कामं सगळी वाचली, मला आता घरातली कामं काय करायला लागणार नाही, माझी आता सगळी कामं सून करेल आणि मला मस्त एका जागेवर बसून सगळं मिळून जाईल, म्हणून मी खुश आहे. बघा म्हणजे काही लोक कसे करतात, किती पण निगेटिव्ह घडलं ना त्याच्यामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह शोधण्याची त्यांची कला असते. असं नाही की ती व्यक्ती चुकीचा विचार करतात, नाही आहे. काही घडलं ना निगेटिव्ह तर त्याच्यामधून आपल्याला काहीतरी असं पॉझिटिव्ह त्याच्यातनं शोधता आलं पाहिजे. ही खरी जीवन जगण्याची कला आहे बघा.
तर बघा सायकोलॉजीमध्ये अजून एक गोष्ट आहे बघा की मॅग्निफिकेशन, त्यालाच काय म्हणतात कॉग्निटिव्ह डिस्टॉर्शन. त्याच्यामध्ये काय असतं, गलत आपण विचार करतो ना, गलत विचार करण्याचा एक वेगळा तरीका. तर तो कसा आहे, तर छोटी गोष्ट मोठी करणे, मोठी गोष्ट छोटी करणे, हे पण आपण अगोदर पाहिलं. त्याच्यानंतर बघा की जो माणूस आहे ना दुःखी होतो ना, त्याची ही सवय असते की छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करायचं. त्याचं एक उदाहरण सांगते बघा. छोट्या गोष्टी मोठ्या करून म्हणजे मोठ्या करायची आणि त्याचा इश्यू करायचा, खूप भाव करायचा आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा, इतरांनाही त्रास द्यायचा. अतिशय निगेटिव्ह विचार करण्याची त्या लोकांची सवय असते. ते व्यक्तींना कधीही जीवनामध्ये दुःखी नसतात. परिवारामधलाच एक प्रसंग आहे बघा. पती पत्नी होते, त्या दोघांची खूप वाद सुरू होता. तर ते एका सायकोलॉजिस्टकडे गेले. सायकोलॉजिस्टकडे गेल्यानंतर ते म्हटले का नाही की मला हिच्यापासून डिवोर्स हवा आहे. तर ते म्हटले तुमच्या डिवोर्सचं कारण तरी काय. तर त्यावेळेस तो पती सांगायला लागला पत्नीबद्दल. तो काय म्हटला की ही माझी पत्नी आहे आणि हिला अजिबात मॅनर्स नाही आहेत आणि मी हिच्यासोबत राहू शकत नाही. तर त्यावेळी ते सायकोलॉजिस्ट म्हणले अरे असं झालं आहे तरी काय. तर ते कारण जर तुम्ही ऐकलं ना तर खूप हसू येईल तुम्हाला, कारण इतकं क्षुल्लक. तर ते काय म्हटले की हे बघा, घरामध्ये टूथपेस्ट आहे आणि टूथपेस्ट हिला कुठून दाबावे ते कळत नाही. टूथपेस्ट पाठीमागून दाबली पाहिजे तर ही टूथपेस्ट मधून दाबते. हिला किती वेळा सांगितलं तरी ही मधूनच दाबते. अशा कितीतरी गोष्टी आहेत ना की हिचं मला पटत नाही. मग त्यावेळेस ते सायकोलॉजिस्ट म्हटले ठीक आहे, इतक्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी डिवोर्स करणं हे काही योग्य नाही आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छान उपाय सांगतो, मधला उपाय सांगतो, तो तुम्हाला करता आला तर करा. तुम्ही दोघांनी वेगवेगळ्या टूथपेस्ट घ्या आणि वेगवेगळ्या टूथपेस्ट वापरा, प्रश्न मिटून जाईल ना. तुम्हाला जिथून हवं आहे जिथून दाबून ते टूथपेस्ट बाहेर काढायचे तिथून तुम्ही काढा आणि तुम्हाला जिथून काढायचे तिथून तुम्ही काढा. म्हणजे कधी कधी परिस्थिती आपल्या समोर असते, त्याच्यातनं काहीतरी आपल्याला त्याचं सोल्युशन निघते का बघायचं. सोल्युशन निघत असेल तर ते सोल्युशन काढायचं. ठीक आहे ना, काही व्यक्तींना परफेक्शन म्हणजे अगदी परफेक्टच पाहिजे अशी सवय असते, पण ती परफेक्शन त्याचं ॲडिक्शन झालं नाही पाहिजे. आणि काही लोकांना घरामध्ये कसं सगळं व्यवस्थित लागतं. काही आपल्या महिला असतात, आपल्या माता भगिनी आहेत, त्यांना पण घरामध्ये सगळं जिथलं तिथं लागतं, व्यवस्थित लागतं. त्याच्यामध्ये जर मुलांनी जरी इकडची वस्तू तिकडे ठेवली तरी त्यांना चिडचिड होत नाही. आपल्याला जशी पण परिस्थिती येईल ना त्या परिस्थितीमध्ये आपल्याला स्वतःला झुकवता पण आलं पाहिजे. आपल्याला ती कला आपल्याकडे जमल्या. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला हे ज्ञान झालं पाहिजे की जर आपण खुश राहिलो तर आपलं आरोग्य छान राहणार आहे आणि आपलं अवतीभोवतीचं वातावरण, घरातलं व्हायब्रेशन चेंज होणार आहे, घरातला ओरा चेंज होणार आहे, आपला स्वतःचा पर्सनल ओरा चेंज होणार आहे आणि आपल्या घरातले सगळेजण सुखी होणार आहात. आणि खुश राहून बघा हो. हर एक गोष्टीमध्ये सकारात्मकता वाढवा. त्या सकारात्मकतेमध्ये प्रचंड खुशी आहे. आणि आपल्याला जर कोणत्याही परिस्थितीमध्ये जर खुश राहायचं असेल ना तर ही कला शिकायची आहे. तर कोणती कला शिकायची आपल्याला, छोटी गोष्ट छोटीच राहू द्या, मोठी गोष्ट छोटी करून सोडून द्यायचं शिकायचं. म्हणजे लेट गो म्हणतात बघा की कोणतीही गोष्ट सहज सोडता आली पाहिजे. कधी कधी पती पत्नीमध्ये भांडण झालं, दोघांच्यामध्ये भांडण झालं, ती गोष्ट तिथल्या तिथं सोडता आली पाहिजे. बऱ्याच जणांना ही एक सवय असते की कोणतीही गोष्ट मनामध्ये साठवून ठेवायची, तर ही सवय खराब आहे. त्याच्यामुळे आपल्याला पकडून ठेवण्याच्या सवयीमुळे बघा की RBC म्हणून एक सायकोलॉजीमध्ये पॅटर्न आहे बघा. त्याच्यामध्ये काय असते तर आपल्याला जे म्हणजे मायग्रेनसारखा जर आजार वगैरे झाला तर आपल्या पेशींमध्ये, आपल्या ब्रेनमध्ये कसे चेंजेस होतात. तर त्याच्यामध्ये बघा एक इमेजमध्ये असं दाखवलं होतं की एक छोटा मुलगा आहे, ज्यावेळेस त्याला मायग्रेन होण्याच्या अगोदरचा त्याचा फोटो काढला होता आणि मायग्रेन झाल्यानंतर, मायग्रेन म्हणजे काय डोकेदुखी असते बघा, तर मायग्रेन झाल्यानंतरचा त्याचा जो फोटो होता ब्रेनचा तो बघितला होता. तर त्याच्यामध्ये काय होत होतं तर त्याच्या डोक्यामध्ये त्यांनी अशा बऱ्याच गोष्टी अशा साठवून ठेवल्या होत्या. म्हणजे त्यांनी स्वतःला त्रास करून घेतलेला, त्याच्यामुळे त्याला मायग्रेन झाला होता. आणि ते मायग्रेनमुळे काय होत होतं तर आपल्या कितीतरी शरीरामध्ये म्हणजे आपल्या ज्या ब्रेनमध्ये ज्या नसा आहेत त्या नसा दबल्या जात होत्या, कंप पावत होत्या. त्याच्यामुळे बरेच आतून प्रॉब्लेम्स त्या मुलाला फेस करावे लागत होते. तर हे बदल कशामुळे झाले तर कुठली पण गोष्ट डोक्यात ठेवायचं बघा. आपल्या महाराष्ट्रामध्ये एक बघा असं म्हणतात का ना की तो न व्यक्ती म्हणजे डोक्यात जातो. डोक्यात गेला ना की मायग्रेन होणार, आपली विनाकारण डोकेदुखी वाढणार.
कारण आपण कुठलीही गोष्ट काय करतो, डोक्यात साठवून ठेवतो. त्याचा राग डोक्यात साठवून ठेवला, त्याचा राग डोक्यात साठवून ठेवला आणि वेळची वाट पाहत राहतो, त्याचा बदला घ्यायचा आहे मला. पण ह्या गोष्टीचं नुकसान स्वतःला होणार आहे. आपल्याला वेगवेगळे आजार जडणारे, डिप्रेशन येणार आहे. आपल्याला वेगवेगळे मेंदूचे आजार जडतील. आता तर ह्या डिप्रेशनमुळं काही लोकांना तर मेंदूचे आजार वेगवेगळे व्हायला सुरुवात झाले. तर गाठी म्हणजे गाठ येते, ते गाठ आल्यानंतर ते कॅन्सरची गाठ सांगितली जाते. असं खूप काय होत असते. त्यासाठी आपल्याला हर एक परिस्थितीमध्ये आपल्याला खुश राहायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या आपण गोष्टी आता पाहिल्या, त्या गोष्टी आपण जर आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं जर काय म्हणतात ना, त्या गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये आणल्या तर आपण नक्की खुश राहू.